पोटाची खळगी भरण्यासाठी कल्याणमध्ये एक महिला चक्क दिवसभर रिक्षा चालवते। हा प्रवास इथवरच थांबला नाही तर तिची 3 वर्षाची चिमुकली देखील ती सोबत घेऊन फिरते। एकंदरीतच सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होणारा हा रिक्षाचा तिचा प्रवास हा संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत सुरू असतो। या आहेत कोमल गायकवाड, या कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहतात। त्यांचे पती गावाला असतात आणि त्या इथे असतात। एकंदरीतच काही वर्षांपासून त्या नोकरीसाठी प्रयत्न करत होत्या, मात्र हाताला रोजगार नसल्याने शेवटी त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय केला। एकंदरीतच त्यांनी सुरुवातीला भाड्याने रिक्षा चालवली, नंतर काही महिन्यापूर्वीच त्यांनी ही रिक्षा लोनवर घेतली। आपण या ठिकाणी पाहू शकता की या सकाळपासून रिक्षा चालवत त्यांच्यासोबत त्यांची ही 3 वर्षाची चिमुकली यांना देखील तिला सोबतच घेऊन फिरतात। एकंदरीतच या चिमुकलीचं पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची ओढाताड सुरू आहे। आपल्या सोबत कोमल गायकवाड स्वतः आहेत। ताई, काय सांगाल, एकंदरीत किती दिवसांपासून तुम्ही रिक्षा चालवता? आता 1 वर्ष झालं मला रिक्षा चालवते मी। का निर्णय घेतला तुम्ही रिक्षा चालवण्याचा? माझ्या याची जबाबदारी पडली होती माझी। घरात खायला पण हे नव्हतं, म्हणजे खायचे पण वांदे होते खूप। आणि दुसरीकडे जॉब बघितला तर कमी शिक्षण असल्यामुळं आणि किंवा मेन गोष्ट लहान मुलगी माझ्यासोबत राहिली, याच्यामुळे मला कोणी जॉब दिला नाही। आणि मग मी अगोदरच रिक्षा शिकले होते माझ्या मिस्टरांकडून, तर त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की मी रिक्षा चालवू शकते मुलीला घेऊन। कारण ते आपल्या मनावरच होतं ना, की जेव्हा जायची तेव्हा जाऊ शकतो। जेव्हा ती मुलगी रडली किंवा तिला जर झोप वगैरे येत असली तर त्या टायमाला मी थांबू शकते। हे निर्णय मी त्यामुळे घेतला की माझी मुलगी माझ्यासोबत सेफ राहील। आणि खरं मला मुलीला तुम्ही दिवसभर तुमच्या सोबतच ठेवता, काही त्रास जाणवतो या दरम्यान तुम्हाला? खूप त्रास होता, पण मग आता केल्याशिवाय पर्याय नाही। कारण तिला मला चांगलं शिक्षण द्यायचंय, मला स्वतःचं घर घ्यायचं, तिचं भविष्य चांगलं घडवायचं, चांगल्या मोठ्या इंग्लिश मीडियम मध्ये मला तिला चांगलं शिक्षण द्यायचंय। माझी इच्छा आहे की तिनं पोलीस अधिकारी बनाव आणि कोणावर पण अवलंबून राहू नये। जशी माझ्या वेळ आली तशी तिच्यावर किती तास रिक्षा चालवता ताई तुम्ही दिवसभर? मी सकाळी 6:30 ते 12:30 वाजेपर्यंत चालवते आणि संध्याकाळी 4:30-5 वाजता जाते, संध्याकाळी 11-11:30 वाजेपर्यंत। रिक्षा युनियनची काही मदत मिळते तुम्हाला? रिक्षा संघटनांची, प्रवाशांची काही मदत होते या दरम्यान? नाही होत तसं। रिक्षा संघटना कोणी काय मदत केली ना आजपर्यंत काहीच। मी स्वतः दिवसाचे 400-500 रुपये भेटतात मला दिवसाचे, त्यावरच घर खर्च, रूम भाडं, तिचं सगळं सुखदुःख असल त्याच्यावर तेवढ्याच पैशात मला भागावं लागेल। रिक्षाचा EMI लोनवर रिक्षा काढलेली। आपण आता रिक्षात बघितलं तर म्हणजे येतात माझा वगैरे ठेवलेला आहे, मुलीला तुम्ही रिक्षा चालवतानाच देताय सगळं? हो, इथं ते तिला मुद्दाम ते स्टँड बनवलेलं आहे की पॅसेंजर असल्यावर तिला भूक वगैरे लागती, खूप रडते त्या टायमाला, म्हणून मग इथं ठेवून ती इथं जेवण वगैरे करते। आणि आता ऊन आहे म्हणून ते तिनं रडत होती, माझं घेतलं ते बॉटल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोमल गायकवाड यांच्या या जिद्दीला जिल्हा वार्तातर्फे एक सलाम करावासाच वाटतोय। कारण मुलीला पोलीस अधिकारी बनवण्याचं स्वप्न या महिलेने उराशी बाळगलंय आणि तिला पोलीस अधिकारी बनवण्यासाठी या महिलेने जिद्द मनाशी बांधली। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास दिवसातून 12 तास ही महिला आपल्या चिमुकलीला रिक्षात बसवून ही रिक्षा चालवते। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।